बिनविरोध निवडणुकीसाठी कोट्यावधींची बोली। 1 कोटीत मिळणार नगरसेवक पद। कुठे लागली नगरसेवक पदाची बोली? नगरसेवक पद विकणय ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? मात्र नगरसेवक पदासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची बोली लागल्याचं समोर आलंय। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगर परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बोली लावण्यात आली आहे। राज्यभरामध्ये नगर परिषदा नगरपंचायतची रणधुमाळी सुरू आहे आणि आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार याची चर्चा सुरू असताना पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची बोली लागली, तर महिला उमेदवारासाठी 22 लाखाची बोली लागल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। मात्र लिलावात नेमकं काय घडलं पाहूयात। सर्वसाधारण जागेसाठीची बोली 90 लाखांपर्यंत गेली। त्यानंतर रिंगणात 3 उमेदवार शिल्लक राहिले। बोली 97 लाखांवर गेल्यावर आणखीन एका उमेदवारानं माघार घेतली। अखेर 1 कोटी 3 लाखांवर लिलाव पक्का झाला। अशीच बोली महिला राखीव पदासाठी लावण्यात आली। मात्र ही बोली 22 लाखांवर निश्चित झाली। आता गावकरी या लिलावातून जमलेली रक्कम गावच्या विकासासाठी वापरणार असल्याचं म्हटलं जात आहे। मात्र कोट्यावधी रुपये देऊन नगरसेवक पद विकण्याचा पायंडा पडला तर आगामी काळात आमदारकी आणि खासदारकीचं पदही असंच विकलं जाईल। मग पैसे घेऊन निवडणुका बिनविरोध होणार असतील तर हा लोकांच्या मतदानाच्या हक्कावरचा हल्ला असेल आणि पैशातून पद विकली गेली तर मतदान तरी कशाला करायला जायचं? रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे।